मी आज तुम्हाला नटमध्ये प्रकार सांगतो की जेणेकरून तुम्ही जर एखाद्या कंपनीमध्ये परचेस डिपार्टमेंटमध्ये कामाला असाल तर तुम्हाला ते मटेरियल परचेस करताना इझी जाईल, किंवा तुम्ही एखादा प्रोजेक्टवरती काम करत असाल त्या ठिकाणी तुम्हाला नट्स वगैरे लागत असतील तर तुम्हाला तिथे वापरण्यासाठी इझी जातील. कुठलं मटेरियल मी कधी मागवू शकतो त्यासाठी ते तुम्हाला दाखवतो. एक एक प्रकार एका लाईनीमध्ये तुम्हाला समजावून सांगतो. बघा, हा हेक्स वेल्ड नट या प्रकारचा असतो. नंतर आपला हेक्स नट, हेच नॉर्मल सगळ्यांना माहिती असतो हेक्स नट. त्यानंतर आला हा हेक्स फ्लॅंज नट. त्याच्यानंतर आला डोम नट, ह्याला बोलतात डोम नट. डोम नट या प्रकारे असतो. त्यानंतर असतं जम्पिंग नट. जम्पिंग नट बोलतात त्याला. बघा, हा जम्पिंग नट मोठ्या टाईपमध्ये. त्यानंतर आला हा स्प्रिंग नट. त्याला केज नट, ह्याला बोलतात केज नट. तर ह्याला नायगाफ नट बोलतात, लॉकिंगसाठी यूज केला जातो. बोलतो रोजन नट, पॅनलच्या पत्र्यामध्ये यूज करतात त्याच्यामध्ये, आणि वरून रिवेटिंग करतात. नंतर याला बोलतात टायगर नट. नायलॉन नट, जे प्लॅस्टिकचा नट असतो. याच्यामध्ये खूप प्रकारच्या साईज पण येतात त्याच्यामध्ये, 2 mm पासून ते 24 पर्यंत. हे बोलतात पायनॅपल नट. याला बोलतात नट इन्सर्ट. नट इन्सर्टमध्ये पण हे राऊंड बॉडी बिग फ्लॅंज आहे. त्याच्यामध्ये हा फुल सेमी एक्स स्मॉल कॉलरवाला आहे. याच्यामध्ये हा फुल एक्स स्मॉल कॉलर आहे. आणि आता हा आपला हा लॉंग नट, त्याला बोलतात कपलिंग नट पण बोलला जातो. कपलिंग नट बोलतात त्याला. याच्यामध्ये पण साईज येते 6, 8, 10, 12. ह्याला बोलतात नंतर टी नट. टी जास्त करून सोलारमध्ये वापरला जातो. त्याच्यानंतर हा आहे सेल्फ लॉकिंग नट. याच्यामध्ये पण आणखी एक विंग नट येतो, तो सॅम्पलसाठी मी ते ठेवला नाही त्याच्यामध्ये. आणि दुसऱ्यापेक्षा आय नट येतो त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये मोठी पण साईज येते, छोटी पण साईज येते त्याच्यामध्ये. तुमच्या अशा वेगवेगळ्या माहितीसाठी मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवत जाईल, की जेणेकरून तुम्हाला ते परचेस डिपार्टमेंटमध्ये तुम्ही कामाला असाल, किंवा तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवरती काम करत असाल, किंवा तुमचं एखादं फॅब्रिकेशन युनिट असेल, तर ते जेणेकरून तुम्हाला ते उपयुक्त माहिती भेटेल की परचेस करताना तुम्हाला ते मटेरियल इझी पडेल. ओके, थँक्स.